श्लोक 21 इहलोक जसा प्रत्यक्ष दृष्टीस पडतो तसेच स्वर्गादी लोकही असल्याचे आपण ऐकतो, पण तेही पहिल्यापासून दोषयुक्तच आहेत. मूर्ख लोक तसल्या दोषयुक्त लोकांचीही इच्छा करतात. आता स्वर्गात दोष कोणता असे तू म्हणशील तर त्याचेही लक्षण ऐक. तेथेही स्पर्धा, मत्सर व नाश असतात. शिवाय तेथे भोगाचे योगाने तपही क्षीण होत असते. आपल्या बरोबरीचे दुसऱ्याचे तप असलेले पाहिले की त्याच्या बरोबर तो स्पर्धा करू लागतो. आपल्यासारखेच सुख दुसरा भोगू लागलेला दिसताच मनाला सुख वाटत नाही. आपल्यापेक्षा उच्च पदावर कोणी आलेला पाहिला की त्याच्यावर काहीतरी दोषारोप करून त्याची निंदा करतात. तेथेही जर असा विषय भाव उत्पन्न होतो तर तेथे तरी खरोखर सुख कसे होणार. म्हणून स्वर्ग प्राप्त होऊनही जे सुख होते तेही सर्वांना सारखे नसते. लोक आपापल्या कर्माप्रमाणे आणि तपाप्रमाणे कम जास्ती सुख भोगीत असतात. एक उर्वशी भोगू लागतो तर दुसऱ्याला काळी आणि विद्रूप हेडंबाच प्राप्त होते. तात्पर्य भोगाच्या योगे तपाचा क्षय होऊन अनिवार्य नाश मात्र होतो. जो जो स्वर्गाचे भोग भोगतात तो तपाची शक्ती क्षीण होत जाते. असे ते स्वर्गस्थ लोक तपाच्या क्षयाने नाश पावतात. उद्धवा, स्वर्ग प्राप्तीसाठी विधीपूर्वक कर्मे करू लागले असता विघ्नाची बाधा होते. त्यामुळे खरोखर स्वर्ग प्राप्ती होत नाहीच. गर्भात असतानाच जे मूल सटावते त्याचे काही बारसे केले जात नाही. त्याप्रमाणेच कर्मामध्ये विघ्न उत्पन्न झाले म्हणजे स्वर्गाला जावायचे आटोपलेच. आता कर्मामध्ये विघ्न करते कोण असे म्हणशील तर कर्म करतानाच ते दोषयुक्त होत असते. ते कर्मच त्या कर्माला भयंकर विघ्न उत्पन्न करते. कर्म हेच कर्माला साधक आहे, कर्म हेच कर्माला बाधक आहे आणि कर्मच कर्मापासून मुक्त करणारे आहे. पण हे न समजल्यामुळे त्यात गुंतून पडतात. काम्य कर्मामध्ये विलक्षण विघ्ने असतात. त्यात देश, काल, मंत्र, तंत्र, द्रव्य, दक्षिणा, विधी व पात्रे सर्व काही शुद्ध असावे लागते. ज्याप्रमाणे क्षयरोगाच्या रोग्याला थोडेसे जरी कुपथ्य झाले तरी ते बाधक होते, त्याप्रमाणे कामनिक कर्माला यत्किंचित दोषानेही विघ्न उत्पन्न होते. दुधाचे मोठे थोरले भांडे भरलेले असले पण त्यात जर एक कांजीचा थेंब पडला तरी त्यापासून दही, दूध किंवा तूप काहीच प्राप्त होत नाही. साऱ्या दुधाचे चौथा पाणी होऊन जाते. त्याप्रमाणे कामनिक कर्म अल्प दोषाने युक्त झाले तरी त्यापासून फळ मिळत नाही. इतकेच नव्हे तर ते कर्मच भयंकर विघ्न उत्पन्न करते. 12 महिने खपून शेतकरी जसा शेती करतो पण त्याच्या पिकाच्या आड अनेक विघ्ने येऊन त्याने केलेले श्रम फुकट जातात. त्याला आधी जमीन चांगली पाहिजे, नंतर बी चांगले मिळाले पाहिजे, यथाकाळी पर्जन्य पडला पाहिजे, त्या शेतावर कीड वगैरे पडता कामा नये. तसेच त्या कामाला लागणारी आवतेही उत्तम पाहिजेत. आरंभी ह्या सर्व गोष्टी चांगल्या जुळल्या पाहिजेत. पेरणी झाल्यानंतरही खूप काठी करून त्यावर देखरेख करावयाची असते व आळस सोडून अवशी पहाटे राखण करावी लागते. पीक अगदी पोटरीला आल्यावर सुद्धा आभाळ येऊन त्याच्यावर चिकटा पडतो, नाहीतर कणसे एखाद्या रोगाने काळी होतात, उन्हाळ गवत उगवते. त्याप्रमाणे कर्मावर गर्वाची तांब चढते किंवा अहंतेचा रोग जडतो किंवा अधर्माची कीड पडून त्यानेही त्या कर्माचे पीक सफाई बुडून जाते. व्हावी तशी त्या पिकाची राखण झाली नाही तर आशा, तृष्णरोग, भोरड्या, पाखरे पिकावर बसून त्याचा फडशा पाडतात आणि तळावर एक दाणाही राहत नाही. त्यावर दंभाची धाड पडली मग काय बोलणेच नाही. घांटा म्हणजे शेंग दिसते मात्र पण तिच्यात दाणा असेल तर शपथ. कामक्रोधरूपी उंदरांनी तर ते पीक मुळातच करंडून टाकलेले असते. विकल्पाची धाड आली म्हणजे तर त्या शेतामध्ये काळी सुद्धा उरत नाही आणि दुर्वासनेच्या टोळांची टोळधाड आली म्हणजे तर शेंड्यापासून बुडक्यापर्यंत सारे खुंटारेच होऊन जातात. अशी शेतकऱ्याप्रमाणे कामनिक कर्माला अतिशय विघ्ने असतात. फळ मिळावयाचे लांबच राहून यज्ञकर्ते विघ्नाच्या समुद्रात गडप होऊन जातात. स्वर्ग सारा एक आणि यज्ञ करणारे होतात पुष्कळ. त्या यज्ञात देव विघ्न करीत असतात. आधी मुख्य इंद्रच आपल्याला स्वर्ग असावा म्हणून विघ्न करावायला उद्युक्त होतो. वेश्या असते एक आणि रात्रही असते एकच. भोगाच्या इच्छेने लोक येतात ते मात्र अनेक असतात. त्यामुळे ते आपापसात तंटे करू लागतात. अशीच गत याज्ञिकांची होते. किंवा कुत्री वाफेला आली म्हणजे तिचा उपभोग घेण्यासाठी जसे अनेक कुत्रे जमा होतात आणि एकमेकात गुरगुरू लागतात त्याप्रमाणेच स्वर्गाचा अभिलाष करणाऱ्या सकामांची गती होते. त्या कुत्रीचा ज्याला भोग मिळतो तो भोग घेतानाच अडकून पडतो आणि जगामध्ये भंडवडा होऊन सुज्ञ लोक तोंडावर थुंकतात. जिचे सुख भोगायला जातो ती इंद्रिय अडकून पडल्याने विमुख होते.
मैथुनद्वारातच अडकून पडल्यामुळे येणारे जाणारे लोक छी थू करीत असतात, त्याप्रमाणेच यज्ञ करणाऱ्यांची स्वर्गप्राप्ती आहे. त्या स्वर्गाच्या भोगाने तपाचा क्षय होतो. स्वर्ग भोगावर आसक्ती लागून राहिल्यामुळे ते पुन्हा इहलोकाला अधोमुख होऊन येतात. तात्पर्य: शेतकऱ्याप्रमाणे स्वर्गप्राप्तीमध्येही अनेक विघ्ने असतात. ती केलेले कष्ट वृथा करून टाकतात. मग भोगदही कसे मिळणार? आपल्याला मोठे कर्मकुशल म्हणविणारे कोणी असे म्हणतात की आम्ही कर्मामध्ये काही व्यंग म्हणून होऊच देणार नाही, आम्ही सारे निर्व्यंग करून स्वर्ग लोकाचे फळ भोगू. पण उद्धवा, तशी त्यांच्या हातून होत नसते. ते कसे? तेच पुढे तुला मी 5 श्लोकांनी विशद करून सांगतो, ऐक. श्लोक 22. ज्यात विघ्न मुळीच उद्भवणार नाही अशी निर्विघ्न कर्मे होतच नाहीत, तशातच दैवयोगाने झाली तर त्यापासून होणारी स्थान प्राप्ती नश्वर असते. कर्माने ज्या पदाला पोचतात आणि तेथे गेल्यावर जे जे त्यांना प्राप्त होते ते ते उद्धवा तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. श्लोक 23. उत्तम अशी कर्मभूमी प्राप्त झाली असता व श्रेष्ठ वर्ण अशा ब्राह्मण कुळात जन्म झाला असता सदा सर्वदा कामनिक ज्योतिष्ठोमादी यज्ञ किंवा अग्निहोत्र करतात, यच्च यावत 3 वेद जाणतात, साऱ्या कर्मांमध्ये मोठे कुशल असतात, पण असे ते ज्ञानी असूनही केवळ मूर्ख होत, कारण ते नश्वर स्वर्गफळाची इच्छा करतात. ज्या पुण्याच्या योगाने मी प्राप्त होत नाही ते पुण्य असे म्हणताना वाचा रडते. यज्ञकर्ते हे विषयासक्तीमध्ये गडलेले असतात, म्हणूनच ते स्वर्गातील भोगाकडे धाव घेतात. इंद्रादी देवांसाठी यज्ञ करून ज्यांच्यामुळे मी दुरावतो असे दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्ग लोकाला जातात. पुष्कळांनी चघळून टाकलेले जुने हाड असते तेच कुत्रे आपल्या जिभेने चाटून आपल्या लाळेने गोड करून घेते, त्याप्रमाणेच यज्ञकर्त्यांना स्वर्गाची इच्छा असते, ती ते आपल्या पुण्याने गोड करून घेतात. किंवा स्मशानात बळीचे दिलेले अन्न असते, त्यासाठी भांडून भांडून कुत्रे एकमेकाचे उष्टे खात असतात, त्याप्रमाणेच स्वर्गातील भोग हेही बहुतांचे उष्टे खाद्यच आहे. आपल्या संग्रही असलेले शुद्ध पुण्य खर्च करून उष्टे भोग विकत घेतात आणि यज्ञकर्ते आपल्याला मोठे पवित्र म्हणवितात आणि मोल देऊन कैकांचे उच्छिष्ट चाटीत बसतात. आधीच निव्वळ कावळ्याचे मांस, त्यातही कुत्र्यांचे मुखीचे शेष, ते सुद्धा विकत घ्यावयास गेले तर फारसे मिळवायचे नाही. स्वर्ग भोगाची याज्ञिकांची स्थिती अशी असते. स्वर्ग हा पुष्कळ लोकांचा उष्ट आहे असे असतात, त्याला अत्यंत कष्टाचे मोल द्यावे लागते, पण तो सुद्धा पोटभर मिळतो असेही नाही, कारण त्याला रात्रंदिवस पतनाचे भय असतेच. देव हे स्वर्गाचे भोग भोगतात, पण ते सुद्धा आपण दुर्दैवी आहो असेच म्हणत असतात. पण त्याच स्वर्गातील वैभवाच्या भोगासाठी याज्ञिकांना केवढी प्रचंड हाव असते. अशा प्रकारे स्वर्गाची प्राप्ती झाली असता तेथे जे जे भोग भोगावायला सापडतात ते उद्धवा तुला मी सांगतो, नीट लक्ष देऊन श्रवण कर. अरे, स्वर्गात सुद्धा साऱ्यांनाच काही सारखे भोग भोगावायला मिळत नाहीत, तर ज्याची जशी पुण्याई असते त्या पुण्याईप्रमाणेच त्याला भोग मिळत असतात. श्लोक 24. आपल्या पुण्याईचे मोल देऊन मिळालेले चंद्रप्रभेसारखे शुभ्र विमान येते, त्यात बसून ते दिव्य भोग भोगू लागतात. तेथे दिव्य देह प्राप्त होतो, तेव्हा ते वेशही मोठा मनोहर करतात. अत्यंत मधुर असे गायन गंधर्व करीत असतात आणि अशा आनंदात मोठ्या मौजेने स्त्रियांशी क्रीडा करीतात. त्या स्वर्गातील अप्सरा पाहिल्या म्हणजे मनाला भुरळ पडते आणि मग त्यांच्याच नादाने ते अनेक स्थानांमध्ये क्रीडा करीत असतात. श्लोक 25. त्या स्त्रिया सहवर्तमान आणि आपण विमानात बसून तो पाहिजे तिकडे जात असतो. ते विमान किती व कसे शोभिवंत असते तेही ऐक. त्याला अनेक लहान मोठ्या घंटा लावलेल्या असून त्याला रत्न खचित मेखळा गुंडाळलेली असते. सारेच विमान घुंगरूंनी वेढलेले असते व त्याची गतीही मोठी विचित्र असते. ते विमान तो गंधर्वाच्या वनामध्ये किंवा नंदनवनामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जातो व तेथे स्वर्गांगनाचा उपभोग घेण्यात आसक्त होऊन पडतो. त्या वनामध्ये पुष्पांचे ताटवे लागून राहिलेले असतात आणि त्यांचे सुंदर पराग चहूकडे उधळत असतात. कोकिळांचे मधुर स्वर व भ्रमरांचे गुंजारव यांनी ती जागा घुमत असते. मंद सुगंध आणि शीतल असा मलय पर्वतावरचा वायू वाहत असतो आणि स्वर्गांगनाशी हसणे खिदळणे चालूच. कामुकाच्या विलासाचा सुकाळ होऊन राहतो. अग्नीची आणि कापराची भेट झाली की एकदम जसा आगीचा भडका उठतो, त्याप्रमाणे त्या कामुकांचे पुण्य भोग भोगता भोगता एकदम संपून जाते. परंतु माझे इथून पतन होईल, हे सारे भोग नाहीसे होतील, हे सुद्धा त्याच्या मनाला आठवत नाही. इतका तो कामासक्त होऊन जातो. दिव्यावर झेप घालताना पतंगाला आपल्या मरणाची स्मृती नसते, त्याप्रमाणे त्यालाही आपल्या पतनाची आठवण होत नाही, इतके भोगामध्ये मन गुंतलेले असते. श्लोक 26. पुण्याची संपत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत ते स्वर्गाचे भोग भोगतात आणि ती पुण्याची शक्ती क्षीण झाली म्हणजे तत्काळ पतन पावतात. जोपर्यंत गाठीला द्रव्य असते तोपर्यंत वेशेचा चांगुलपणा
द्रव्य सारे खर्चून पार झाले की ती पुन्हा त्याचे तोंडही पाहत नाही, त्याप्रमाणे स्वर्गाची वस्ती समजावी. आपल्या पुण्याने भोग भोगतात, पण पुण्याचा क्षय झाला म्हणजे क्षयाला जातात आणि इच्छा नसली तरी पतन पावतात. सुखी होण्यासाठी मोठे कष्ट करून याज्ञिक स्वर्ग मिळवितात, ते शेवटी अतिशय दुःखी होऊन खाली तोंड करून पतन पावतात. स्वर्गातले सारे सुख असताच जाऊन गर्भवास मात्र कपाळ येतो. तसल्या त्या कामुकांच्या सुखाला आग का लागेना? सुखाच्या आशेने यज्ञ करणारे लोक फुकट फशी पडतात. उद्धवा, अशा रीतीने स्वर्ग सुख म्हणून जे म्हणतात ते ह्या रीतीने दुःखी पावतात. मूर्ख लोकच स्वर्गाला सुख मानतात, पण तो मार्ग काही निर्दोष नव्हे. याज्ञिकांनी विधियुक्त कर्म केले तरी सुद्धा त्यांना महादुःख प्राप्त होते. मग अविधीने कर्म केले असता सुख होईल असे तू मुळी समजू नको. तर इथे कर्म मार्गाची प्रवृत्ती दोन प्रकारची असते. एकीत विधीप्रमाणे आचरण होते आणि दुसरीमध्ये अविधीने होते. आता जी तुला मी सांगितली ती वेद विधानोक्त स्थिती होय. विधियुक्त कर्माचरणाने स्वर्गाची प्राप्ती होते, ती प्रवृत्ती प्रशस्त होय. पुण्याच्या क्षयाने स्वर्गातून पतन कसे घडते तेही तुला कथन केले. आता अविधीचे आचरण कसे असते त्याचेही लक्षण ऐक. ते दुर्मती लोक वेदविधीचे उल्लंघन करून कुत्सित लोकांच्या संगतीने अप्रवृत्तीची प्रवृत्ती करून कसा अधर्म करून सोडतात त्याविषयी सांगतो ऐक. श्लोक 27. जीव स्वभावतःच कामासक्त असतात, त्यामुळे त्यास इच्छिलेले विषय प्राप्त झाले की त्यावर अतिशय लंपट होऊन राहतात आणि इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तर मन व्याकुळ होऊन जाते. हा प्राणीमात्रांचा नेहमीचाच स्वभाव होय. अशा स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला तर त्याची अधर्मावरच श्रद्धा बसते आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो. चंचलपणाने मन हे माकडासारखेच आहे. त्याने दुष्ट संगती रूप मदिरापान केले, त्यावर कामरूपी वृश्चिक चावला तर तो अद्वा तद्वा वागू लागतो. ह्यात आश्चर्य काय? वेड्याच्या हातात कोलती दिली तर तो सरसहा जाळीत सुटावायचा. त्याप्रमाणे तेही दुष्टांच्या संगतीने होळी पेटवून आपला धर्म समूळ भस्म करून टाकतात. अगदी लहान मुलाच्या हातात शस्त्र दिले तर ते खुपसताना आपले किंवा दुसऱ्याचे अंग हे तो पाहत नाही, तो आपले शरीर सुद्धा कापून घेतो. आपल्या हिताचा विचार त्याला कळत नाही. ज्याप्रमाणे अंगात देव येतो म्हणून ढोंग करणाऱ्या मुरळीच्या तोंडाला धरबंध नसतो किंवा बहुरुपयाच्या संन्यासात जसे काडी मात्र वैराग्य असत नाही, त्याप्रमाणे तोही दुसंगतीने ढोंग माजवितो. त्यामुळे त्यात विवेकाला थारान असत नाही आणि तो कामशास्त्राच्याच मागे लागतो. कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते आणि त्या वासनेमुळे अधर्माची योजना करीतो आणि अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्य कर्माचे आचरण करीतो. निंद्य कर्माची प्रवृत्ती होण्याला भोगाची लालूच ही मूळ होते आणि भोगाच्या लालचीमध्येच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो. अधर्माची वाढ वाढली की परद्रव्य आणि परस्त्री यासाठी नाना प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती लढविण्याच्या कामी शरीराला झिजवितो. स्त्रीसाठी अगदी काकुळतेला येतो. स्त्रीच्या ध्यासाने श्रैन बनतो आणि ती स्त्री मिळविण्याकरिता प्राण्याची हिंसा करण्यासही सुरुवात करतो. श्लोक 28. विधी सांगत असेल ते करावायचे नाही, वेद काय म्हणतो ते ऐकावायचे नाही, स्मृतिशास्त्र मनाला पटावायचे नाही आणि स्वेच्छेनेच कर्म करावायचे. जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण इत्यादी प्रयोग करून असाध्य असलेली अंजन साध्य करून स्त्रियास पाठीमागे लावायचे. लोण, मोहरी, बिब्बे हे सारे मधात कालवून तामसी पुरुष शाबरी मंत्राच्या प्रभावाने होम करावायला धावतो. जारण मारणादी कर्म करण्याकरिता बकरी, कोल्ही, वानर, सरडे, बेडूक, मासे, मगर, गिधाड व घारी यांचा सुद्धा होम करतात. नग्न भैरव, वेताळ, झोटिंग, पिशाच, कंकाळ, मार्को, मेस्को, मैराळ इत्यादी प्रबळ भूतांची उपासना करतात. काळी चिमणी, मालढोक, घारी, कावळे, बगळे, घुबडे मारून काळ्या मांजरीला समारंभाने आणून शाबरी मंत्रांनी होम करतात. वाहत्या घाण्यातले तेल चोरून आणतात व शनिवारी प्रदोषाच्या वेळी न्हातात आणि मध्यरात्री होमामध्ये डाकिनी व शाकिनी जागृत करतात. दारूचा घडा पूर्ण भरून ठेवतात. मांगिनीची पूजा करतात आणि मोहिनी मंत्राचा जप करून प्रेताच्या कवटीमध्ये रक्त भरून ठेवतात. साऱ्या अंगाला हळद फासतात, कपाळाला सिंदूर मागतात आणि कामेच्छा पूर्ण होण्यासाठी हट्टाने महाप्रयास सोसून अंजन साध्य करतात. होम पात्रे सत्वर तयार करण्यासाठी मुळासह वर्तमान पिंपळ तोडतात आणि आसनाखाली घालण्यासाठी फळे आलेल्या व फुले आलेल्या वनस्पती उपटतात. मंत्र बीजाचा जप करण्याकरिता मृग अस्वलाच्या प्रेताचे ओले कातडे आणवितात.
पातकांचे भय मानित नाही, अशा प्रकारे पशु पक्षी व जलचरी इत्यादी जीवांना मनस्वी पीडा देतात. इतकेच नव्हे तर ब्राह्मणाचे रक्त घेऊन सुद्धा जारण मारण्याची क्रिया करतात. गायी ब्राह्मणांना अतिशय त्रास देतात. इतकेच नव्हे तर वतनवाडी संपत्ती व श्रीहरण करण्याकरिता स्वार्थाने त्यांचा प्राण सुद्धा घेतात. देवालयातील देवापुढे जमलेले किंवा शिवालयात शिवापुढे ठेवलेले द्रव्य अथवा पदार्थ घेण्याकरिता आळस करीत नाहीत. इतकी त्यांची अधर्मातील वासना अचाट असते. तात्पर्य, अशा रीतीने कर्म करीताना त्या अकर्माच्या योगाने चंद्र जसा अमावस्येला गर्द अंधारात बुडून जातो, त्याप्रमाणे तोही नरकात शिरतो. कारण अकर्म हे मोठे प्रबळ आहे. ते जीवाच्या ज्ञानाचा नाश करते आणि त्यावेळी त्याला अत्यंत मूढ बनवून नरकाच्या खळाळात घालते. त्या नरकाची स्थिती मोठी विलक्षण आहे. कोट्यवधी वर्षे तळला जात असले तरी त्याचा ठांग म्हणून लागला नाही. मग वरती येणार कसा? त्यालाच अंधतम नरक म्हणतात. तो पाहिल्याबरोबर वृत्ती अंधच होऊन जाते आणि मूढपणाने बाहेर येण्याचा मार्गच विसरून जाऊन नरकातच लोळत राहतात. अशा प्रकारे कर्मभोगाचा अंत होईपर्यंत अकल्प नरकच भोगीत राहतो आणि मग त्याला स्थावर अवस्था प्राप्त होते. अर्थात तो वृक्ष किंवा पाषाण होतो, अशी त्याची गाढ मूढ अवस्था होते. केवळ जाडेच जड होते. गोड सुख स्वप्नात सुद्धा दृष्टीस पडत नाही. दुस्सह दुःखच भोगीत तो राहतो. तात्पर्य, अधर्म प्रवृत्तीने वागले असता सुखाचा लेशही प्राप्त होत नाही. अनिवार्य दुःख भोगीत असता त्याची सुटका म्हणून होतच नाही. श्लोक 29. उद्धवा, बाबा ऐक. जीव हा मरण धर्माला पात्र आहे. त्याच्या वाट्याला सुख म्हणून कधी येतच नाही. दुःखच स्थितीतच त्याचे नेहमी वास्तव्य असते. नरदेहाला येऊन मोठमोठी निर्दयपणाची कृत्ये करतात. त्यामुळे त्यांना उत्तरोत्तर दुःखाचीच फळे येऊन जीवाला ती मोठ्या यातना भोगाव्यास लावतात. मरे मरे तो भयंकर दुःख भोगतात आणि जन्मास आले म्हणजे पुन्हा तसलीच नीच कृत्ये करतात. त्यामुळे दुःखाच्या भोवऱ्यात सापडून ते आपले आपणच घातक होतात. ते संत चरणांना विमुख होतात. त्यांना स्वप्नातही सुख मिळवायचे नाही. कामुक लोक हे क्रूर कर्मेच करीत असल्यामुळे त्यांचे दुःख वाढतच असते. तात्पर्य, प्रवृत्तीमध्ये असून कामनिक कर्मे केली असता ती कर्मे विधीपूर्वक किंवा अविधीपूर्वक करो, त्याला सदा सर्वदा अनिवार्य असे दुःखच भोगावे लागते. कामनिक कर्मे विधीपूर्वक केली तर स्वर्गातून पतन होते. तीच कर्मे अविधीने केली तर भयंकर नरक प्राप्त होतो. मिळून ह्या प्रवृत्तीमध्ये सकाम मनुष्याला सुख ते कोणते? आता तू म्हणशील की दिक्पालांच्या ठिकाणी नित्य सुख असेल, त्यांना काही जन्ममरण नाही, त्यांच्यासारखे आपणही अमरत्व संपादन करावे म्हणजे झाले. कारण दिक्पालांचे लोक नित्य म्हणजे शाश्वतचे आहेत. लोकपाल आहेत तेही शाश्वतचेच आहेत. तेव्हा तेथील सुखही शाश्वतचेच असेल, पण अशी कल्पना करतात ते लोक मूर्ख होत. श्लोक 30. लोकपाळामध्ये अमरेंद्र म्हणजे इंद्र हाच श्रेष्ठ होय. तोच मरुंगणांचा राजा. त्याला सूर्य, चंद्र, वरुण, कुबेर, यम आदी करून सर्व मान देतात. त्याला अमरावती नगरीत सिंहासन ऐरावतावर बसण्याचा मान. उच्चश्रवा नावाचा अश्व, ज्याच्या पुढे आपण होऊन कोतवाल घोडा झालेला. उर्वशी सारखी ज्याला भोग पत्नी, रंभा प्रमुख विलासिनी, तिलोत्तमा नृत्य करणारी आणि चिंतामणी पायाकडे लोळणारे, अष्टसिद्धींची भांडारे जेथे भरलेली, रत्न खचित जेथील वाडे, मर्गजाचे झोपाळे करून ते सुवर्णाच्या साखळदंडाने बांधलेले, वैडूर्याचे मोठे वृक्ष, कामधेनूंची खिल्लारे आणि कल्पवृक्षांचे जेथे झुंबाडे अथवा मंडप चहूकडे शोभतात. लोकपाळ ज्याच्या पुढे हात जोडून उभे असतात. देवांची सेना हे ज्याचे चतुरंग सैन्य, एवढे ज्याचे ऐश्वर आणि जो स्वर्गाचा उपभोग घेतो, त्याला सुद्धा ब्रह्मदेवाचा दिवस पुरा झाला की माझ्या काळाची शक्ती ग्रासून टाकते. असे 1-2 नव्हे तर 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात क्षयाला जातात. मग इतरांची काय कथा? ब्रह्मदेवाचे आयुष्य सर्वात मोठे म्हणतात. त्याला 2 परार्ध वर्ष आयुष्य आहे. पण माझ्या काळाची नजर पोचली नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा बळी जाव. अग्र पूजेच्या मानाची ज्याची योग्यता, जो लोकांच्या लोकपाळांचाही करता, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या काळाची सत्ता त्याच्या लोकासह वर्तमान ग्रासून टाकते. मी दंड धारण करणारा, काळाचाही आत्मा, शास्ता, नियंता, ईश्वर, अंतर्यामी राहणारा सर्वेश्वर अत्यंत दुर्धर व सर्वव्यापक आहे. माझा काळक्षोभ मोठा भयंकर आहे. त्याला कोण आवरू शकणार?
धर्माने, अर्थाने किंवा कामाने त्याचे निवारण होणे शक्य नाही. त्या प्रळयकर्त्या महाकाळालाही माझी कालसत्ता ग्रासून टाकते. माझे महाभय सर्वांनाच लागलेले आहे. मग लोकपालांना सुख कोटचे. माझ्याच भयाने सूर्य हा लवनिमेष पळ विपळाला पुढे पुढे सरत असतो. माझ्याच भयाने प्राण खेळत असतो. माझ्या भयाने वारा वाहतो. माझ्या भयाने अग्नी हा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने राहून माझ्याच भयाने कम जास्ती न होता चतुर्विध अन्ने पचवून टाकतो. माझ्याच भयाने इंद्र हा वेळच्या वेळी पर्जन्यधारांची वृष्टी करतो. मृत्यू ही आपल्या वेळेला प्रळय करून सोडतो, कारण त्यालाही माझे भय फार आहे. माझ्याच भयाने समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही. माझ्या भयाच्या मोठ्या शंकेने तिन्ही लोक थरथर कापत असतात. तिन्ही लोकांचा शास्ता व नियंता ईश्वर तो मी. इतके सांगून जडबुद्धी कर्मठांचे कर्मठपण आणि अनिश्वरवादित्व भगवंताने छेदून टाकले. प्रवृत्तीमध्ये किती अनर्थ आहे हे मागे दाखविले आहे. तसेच वैराग्य स्थापन करून निवृत्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले. ऐश्वर्याचा आविष्कार करून आपले ईश्वरत्व खरे करून दाखविले. आता मीमांसकांच्या मताचा निराश करण्यासाठी तेच निरूपण पुढे चालवित आहे. मीमांसकाचे मत असे की ते जीवांना अनेकता आहे, जीवच करता असून भोगताही तोच आहे इत्यादी याचेच आता पूर्णपणे निरसन करतात. श्लोक 31. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ही सारी 11 इंद्रिये अनेक प्रकारची भिन्न भिन्न कर्मे करीतात आणि आत्मा आहे तो सर्व साक्षीत्वानेच असतो. घरात दिवा लावला म्हणजे लोक आपापल्या कामाला लागतात. तो कोणाला लागाही म्हणत नाही आणि लागू नकाही म्हणत नाही. त्याप्रमाणे येथे जीव आहे. आता तुम्ही म्हणाल, शेतकरी हातात कुऱ्हाड घेऊन झाड तोडतो, त्याप्रमाणे जीव हा इंद्रियांना प्रेरणा करून कर्मे करवितो, तर त्याला इंद्रियांची प्रेरकता मुळीच संभवत नाही. त्याचे खरे कारण आता तुला सांगतो, ऐक. सत्वाधिक गुण हेच इंद्रियांना प्रेरणा करणारे आहेत. जीव हा उभयतांचा, गुण व इंद्रिय यांचा साक्षी आहे. त्याला कर्माचे प्रेरकत्व नाही. आपण स्वतः स्पर्शही न करता केवळ जवळ राहूनच लोहचुंबक हा अचेतन लोखंडाला हलवितो. त्याप्रमाणेच जीव हा येथे आहे. किंवा सूर्य उगवला की लोक बरे वाईट उद्योग करू लागतात, पण त्या उद्योगाचे प्रेरकत्व सूर्याकडे नसते. तो कर्माचा साक्षी मात्र असतो. त्याप्रमाणेच जीवाला खरोखर कर्तव्यता नसते. वरवर झालेले जे काही दिसते ते केवळ मिथ्या म्हणजे भ्रामक होय. कावेळीने ज्याचा डोळा व्यापलेला असतो त्याला चंद्रही पिवळा दिसतो. त्याप्रमाणे जे मंदबुद्धी आहेत त्यांनाच आत्मा हा कर्ता असा भास होतो. तो अगदी निश्चळ असल्याचे त्यांना कळत नाही. सपाट्याने ढग चाललेले पाहिले म्हणजे मुले म्हणतात की चंद्रच पळतो आहे. त्याप्रमाणे मंदबुद्धी असतात तेच आत्मा हा कर्ता असे मानतात. या उपाधीच्या योगाने त्यांना भ्रम होतो. देह हा मी आणि कर्म हे माझे हे आत्म्याला स्वप्नात सुद्धा माहीत नसते. मृगजळात राजे बुडाले हे सत्य मानण्यापैकी हेही आहे. तात्पर्य, आत्म्याला कोणतीही कर्तव्यता नाही ही गोष्ट खरी आहे. आता तो फळाचा भोगता आहे असे म्हणतात ती ही गोष्ट मिथ्याच समज. स्वप्नात 1000 गायी पैदा केल्या तर जागे झाल्यावर त्याचे दुपटे मिळत नाही. त्याप्रमाणेच उपाधीच्या ठिकाणी आत्मा हाही तसाच मिथ्या भोगता आहे. डबक्यात प्रतिबिंबलेला सूर्य जर त्यातील चिखल सेवन करेल तरच आत्मा हाही देहरूप गावातील भोगता आहे असे मनुष्यांनी सत्य मानावे. प्रतिबिंबित झालेला चंद्र झपाट्याने मृगजळातील माशांनी गिळू लागावा, त्याप्रमाणेच आत्मा हाही देहाच्या अभिनिवेशाने भोग भोगणारा आहे असे हवे तर समजावे. तात्पर्य, आत्मा जो भोगता म्हणतात ती गोष्ट उपाधीची होय आणि उपाधी ही तर मिथ्या आहे. मग आत्मा हा भोगता कसा होणार? यावरून खरोखर आत्मा हा भोगताही नव्हे आणि करताही नव्हे ही गोष्ट उत्तम रीतीने सिद्ध झाली. आता जीवाला जी अनेकता आहे असे म्हणतात ती ही मिथ्याच आहे असे आता सिद्ध करतात. श्लोक 32. अंतःकरणामध्ये जोपर्यंत सत्वरजतमाचा व त्यांच्या गुणकर्माचा धुमाकूळ माजलेला आहे तोपर्यंत जीवाला अनेकत्वाचा भ्रमही खराच वाटतो. अहंकारापासून तो देहापर्यंत जीवाला जोपर्यंत मीपणा भासतो आहे तोपर्यंत जीव अनेकत्वच खरे मानतो. पण उद्धवा, ते खरोखर मिथ्याच आहे. ज्याप्रमाणे आपलेच तोंड आरसा हा आपल्यापुढे आणून दाखवितो व 2 व्यक्ती भासवितो, त्याप्रमाणेच माया ही अविद्येच्या योगाने द्वैत दाखवून देते. आरशामध्ये आपल्याला जो दुसरेपणा दिसतो त्या योगे आपण काही द्विधा होत नाही. तो भास मिथ्याच भासतो. तोच भास समोर उभा राहिला म्हणजे त्रिगुणांचे विकार एक असतानाच अनेक दिसू लागतात आणि ते गुणांच्या क्षोभाने खरे असे भासतात. ज्याप्रमाणे आपले एकच तोंड लखलखीत तरवारीत
तसेच आरशात व पाण्यात पाहिले असता ते लांबट, निश्चळ व चंचल असे त्या उपाधीमुळे भासते. तात्पर्य: 3 प्रकारच्या कार्यविशेषत्वामुळे आपलेच तोंड आपल्याला 3 प्रकारांनी दृष्टीगोचर होते, पण ते खोटे आहे. त्याप्रमाणे गुणक्षोभामुळे भासणारे नानात्व खोटे आहे. वस्त्राकारामध्ये सारे सूतच विणलेले असते आणि वस्त्रावर त्या सूताच्या आडव्या उभ्या ओळी दिसत असतात, त्याप्रमाणे चराचरातही अनेकाकाराने एकच वस्तू भरलेली आहे. साखरेचा ऊस केला तर वरील कठीण साल व आतील चिपाडे टाकून मधील रस पिळून घ्यावा, अशा प्रकारचा त्रिगुण दोष त्यात नसतो. त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरी हा चराचरामध्ये एक अद्वितीय भरून राहिलेला आहे. सत्वादी गुणांच्या क्षोभामुळेच त्याच्यामध्ये अनेकत्व असल्याचे भासते. ज्याप्रमाणे बहुरूपी आपल्या एकाच देहाने अनेक सोंगे घेतो, पण तितके काही त्याचे देह नसतात, तो एक अद्वैतच असतो, त्याप्रमाणे सच्चिदानंद श्रीहरी हा आत्मरूपाने चराचरामध्ये एकच असून अनेक रूपांनी भासतो. हे द्वैतामध्ये अद्वैत होय. यावर आशंका: जीव हा अद्वैत रूपी आहे हे आमच्या मनाला पटले, पण येथे एक शंका मनात उत्पन्न होते. तूच म्हणतोस की जीव हा परतंत्र आहे आणि आता म्हणतोस की अद्वैत असल्यामुळे स्वतंत्र आहे. हे बोलणे परस्परांशी विरुद्ध आहे. ते खरे कसे मानावे? अद्वैत पण प्रतिपादन करतोस आणि माझे लोकपालांनाही भय आहे असे म्हणतोस. हे काही आम्हाला पटत नाही, कारण अद्वैताला भय कशाचे? उद्धवा, अशा रीतीचा संशय जर तुझ्या मनात आला असेल तर तो मात्र तुझ्या मनाला शिव देऊ नकोस. त्यातील खरे मर्म आता ऐक. जीव हा उपाधीशी जो जो तादात्म्य पावतो तो तो अनेकत्वाचा भास होऊ लागतो आणि अनेकत्वाचा भास होऊ लागला की तेथे परतंत्रता आलीच. तेथे मग ईश्वर सत्ता नियामक होते. असंख्य सेना जमा झाली तरी एका सेनापतीशिवाय व्यर्थ होते. रसाळ आंबा पिकला तरी त्याच्यापाशी राखण ही चांगलीच पाहिजे. त्याप्रमाणे जीवाला जोपर्यंत अनेकता भासते तोपर्यंत सृष्टीला उत्पत्ती करता, संहार करता व नियंता सर्वथैव ईश्वर असतोच आणि जीवाला परतंत्रता असतेच. अनेकपणामुळे परतंत्रता प्राप्त होते, म्हणूनच ईश्वर हा नियंता असतो. अशी ईश्वराची सत्ता पाहिली की साऱ्या जीवांना भय वाटते. माझ्या ईश्वरी सत्तेच्या भीतीने यमसुद्धा थरथरा कापतो. मग इंद्रादिकांची कथा काय? ब्रह्मदेवसुद्धा माझा धाक वाहतो आणि माझी आत्यंतिक प्रळयाची सत्ता हरिहरांच्या मस्तकावरही आदळते. अनेकत्वाचा संहार करणारा खरोखर महाकाळ तो मीच आहे. म्हणून अनेकत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत काळाचे भयही दुस्तर आहे आणि हे अनेकत्व जेव्हा नाहीसे होते तेव्हा मग काळ तरी नाश कशाचा करणार? तात्पर्य: अनेकत्वाच्या माथ्यावरच ईश्वर भयाची काळसत्ता आहे. उद्धवा, त्या अनेकत्वानेच सर्वथैव जीवनाला परतंत्रता आहे असे हे समजलास. अनेकत्व जेव्हा नाहीसे होते तेव्हा काळच नाहीसा होतो. मग भय ते कशाचे? परच नसला म्हणजे परतंत्रही होत नाही. एकत्वामध्येच स्वानंद असतो. द्वैताचा मळच जेव्हा उठत नाही तेव्हा सारी सृष्टी ऐक्यरूपाने त्याला दिसू लागते. तेव्हा आत्मज्ञाने करून हा म्हणता स्वानंदाच्या कोटीच्या कोटी उपभोगावयास मिळतात. ज्या सुखाची मर्यादा देशाने किंवा काळाने कधीच करता येत नाही, त्या सुखाची संपत्ती निरंतर अद्वैताने भोगावयास सापडते. निजात्म ज्ञानाने अलौकिक आणि दुजेपणा नसलेले अद्वैत सोडून देऊन परममूर्ख कर्मवादी अनेक प्रकारच्या लोकांची इच्छा करतात. मागे कर्मवादी किंवा कर्मठ हे लोक प्रवृत्तीच अत्यंत श्रेष्ठ आहे, ह्याकरिता कर्मे करूनच उत्तमोत्तम भोग भोगावेत असे म्हणाले होते. त्याचेच ह्यात खंडन करून उद्धवाच्या मनात अद्वैत भावना दृढतर ठासण्याकरिता भगवान तेच निरूपण पुढे सांगत आहेत. श्लोक 33. ज्यांच्या ठिकाणी गुणवैषम्य असते तेच लोक भोगाविषयी आसक्त असतात असे समज. तेच देहाने यागादी कर्मे करून भोगाचे स्थानही मिळवितात. परंतु ज्या ज्या लोकाला ते जाऊन पोचतात तिकडून त्या याज्ञिकांना पतन होण्याचा धाक असतोच. तेव्हा तो लोकही अशाश्वतच आहे हे मनात येऊन त्या लोकाचा अधिपतीही दुःखातच असलेला दृष्टीस पडतो. ते पदही जाते, तो लोकही जातो. भोग कर्माने भोगही नाहीसे होतात आणि केलेले कष्ट व्यर्थ जाऊन अधपतनाने दुःखी होतात. जखमी झालेल्या मनुष्याला चापकाने मारले असता जसे असह्य दुःख होते, त्याप्रमाणे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात गिरक्या खाताना अतिशय दुःख होते व तो अघोर गर्भवास भोगतो. रहाट गाडग्याचे पोहरे एकदा रिकामे होतात, एकदा भरतात. त्याप्रमाणे हाही जन्मापासून मरणापर्यंत अविश्राम फिरतच राहतो. विंचू चावून तळमळत असलेल्याच्या दाढीला आणखी आग लागावी
त्याप्रमाणे भोगक्षयाने पतन पावलेल्याला आणखी गर्भाचीही पीडा होते. स्वर्गादी लोकांची अनित्यता कळत नाही, म्हणूनच त्यांना अतिशय दुःख भोगावे लागते. संसाराच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे दुःख प्राप्ती हेच त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते. ज्या लोकात भोग भोगावयास मिळतात ते लोक व भोग अनित्य म्हणावे तर तसे म्हणणेही योग्य नाही, कारण भोगलोक जर खरे असते तर त्यांना अनित्य असे म्हटले असते. दोरामध्ये जसा सर्पाचा भास होतो त्याप्रमाणेच हे 14 लोक आहेत. तो सारा मायेचाच विलास असल्यामुळे सुखाचा लेस तरी तेथे कशाचा. केवळ जे माईक तेथे भोगसुख कोटचे. कर्मठ लोक शुद्ध मूर्ख असतात, म्हणूनच माईक विषयांची ते इच्छा करतात. मृगजळाचे तळे भरल्याने जर भात आणि केळी पिकती तर विषय भोगापासून सुख प्राप्त झाले असते, पण हे भ्रांतांना कळत नाही. जग तर सारे गजबजलेले दिसत आहे, त्याला माईक कसे म्हणावे असे तू म्हणशील तर तेच तुला सहजरीतीने कळेल असे आता सांगतो ऐक. श्लोक 34. संसार हा निखालस मायामय असून काल्पनिक आहे, कारण तो अज्ञानापासूनच उत्पन्न झालेला आहे. चित्तात विकल्प आल्यामुळेच तो एकाला अनेक असे म्हणतो. धोत्र्याचे बी खाल्ले म्हणजे शहाणे मनुष्यही जसे वेडे बनून जाते आणि मग त्याला नसलेले ससे, मासे, गायी व सर्प इत्यादिकांचा भास होऊ लागतो, त्याप्रमाणे मायेच्या पाशात गुंतून अत्यंत भ्रम झाला म्हणजे नसलेले अनेकत्व चित्ताला भासू लागते. आकाशातील ढगांकडे पाहिले म्हणजे शोभिवंत नगरे आणि किल्ले दिसू लागतात, किंवा अंधारात डोळ्यांना दोर दिसला तर तो म्हणतो की हा काय सर्प आहे का काठी पडली आहे का फुलाची माळ आहे किंवा कोणी श्री मोत्यांचा हार विसरून गेली आहे. त्याप्रमाणे मी निजात्मा पुरुषोत्तम सर्वत्र असता त्या मला नाना प्रकारची रूपे, नामे व कर्मे कल्पून मला काळ, आत्मा, वेद, स्वभाव, धर्म इत्यादी म्हणतात. प्रकृतीला क्षोभ करणारा म्हणून मला काळ म्हणतात, प्रकृतीचा नियामक म्हणून मला आत्मा असे म्हणतात, कर्माचा बोधक म्हणून वेद असे म्हणतात आणि अदृष्टाचा द्योतक म्हणून धर्म असे म्हणतात. अदृष्टाला दृष्ट करून त्याचा भोग देतो म्हणून त्याला धर्म असे म्हणतात. आता स्वभाव ज्यावरून म्हणतात त्याचे कारणही सहजी ऐकून ठेव. आत्मा भोक्ता हाच स्वभाव होय. ज्या परिणामाने देवाधिदेव आत्मा भोक्ता स्वभाव इत्यादिकांचे कारण होतो त्या परिणामाला स्वभाव असे म्हणतात. अनेक प्रकारचे लोक प्राप्त होणे हे अदृष्टाचे फळ आहे. मला लोक म्हणण्याचे कारणही तेच आहे. तात्पर्य मला एकालाच मूर्ख लोक अनेक असे व्यर्थ मानतात. अनेक रंगाच्या झाकीने भिंतीवर यथातथ्य चित्र काढलेले असते, त्यामुळे भिंत नाना रूपात्मक दिसते, पण ती एक रूपच असते. त्याप्रमाणे नाना प्रकारची रूपे व नाना प्रकारचे धर्म, नाना प्रकारची नामे व नाना प्रकारचे कर्म ही सारी सर्वदा मी सर्वोत्तम आत्मारामच आहे. माझ्याशिवाय रिकामी अशी अनुभर सुद्धा जागा नाही. साऱ्या देहामध्ये सदा सर्वदा मी सर्वांतर आत्मा व्यापून राहिलेला आहे. समुद्रामध्ये जशा लाटा दिसतात त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे सारे जग दिसते, पण हे जग नव्हे तर मीच स्वतः आहे आणि अव्यंग सुख माझ्या ठिकाणी आहे. मी शुद्ध, बुद्धा, मुक्त स्वभाव आहे. त्या मला नाना प्रकारची नावे ठेवतात. उद्धवा, ज्याचा जसा भाव असतो तसाच त्याला मी देव होतो. ज्याच्यामध्ये नास्तिकपणा असतो त्याला मी कधीच कोठेही नसतो आणि ज्याच्या मनात आस्तिक्य बुद्धी असते त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा असतो. भक्तिभावाने जो मला जेथे पाहतो त्याला मी तेथेच असतो. हे पहा, माझी प्राप्ती होण्याला फारसे प्रयास नको आहेत. मी सर्वात्मा, सर्वव्यापक असा एकच आहे. असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो तोच एक माझा आवडता भक्त आणि तोच माझा ज्ञानाचा तिलक होय. तो आत्मा आणि मी त्याचा देह, मी ध्याता आणि तो माझे ध्येय, मी ज्ञाता आणि तो शुद्ध ज्ञेय, इतका तो आम्हाला आवडता असतो. उद्धवा, एकात्म भक्ती ती हीच. ज्ञान संपन्न ज्ञाते ह्याच भक्तीने माझे भजन करीतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद प्रीती असते. ह्याकरिता तूही ह्याच रीतीने भजन कर. परमात्मा एक, नित्य व शुद्ध आहे. त्याला मायामय संसारबंध नाही आणि देहसंबंधही मिथ्या आहे, हे लक्षात ठेव. हाच माझा खरा आत्मबोध होय. मिथ्या संबंधच जीवाला पडतो व नडतो, तेव्हा आत्मज्ञानाने त्याची मुक्ती होते. हे तुझ्याजवळ पूर्वी बोललोच आहे. तीच गोष्ट अनन्य मताचा निराश करून दृढ केली. 14 श्लोक धरून 34व्या श्लोकापर्यंत
मीमांसकांच्या मताचे सविस्तर खंडन केले। याप्रमाणे विरुद्ध मताचे निरसन करून अद्वैताची दृढतर स्थापना केली। हे चराचरात श्रेष्ठ असे खरे आत्मज्ञान होय। असे हे शुद्ध व पवित्र अद्वैत ज्ञान श्रवण करून उद्धवाला मोठा आनंद झाला आणि अंतकरणात हर्ष दाटून येऊन त्याने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले। त्याच्या प्रेमाला भरते आले, त्याचे चित्त चिंतनालाच विसरले। त्यावेळी त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले, त्यामुळे आपल्याला तो विसरून गेला। उद्धवाला क्षणभर बेभान अवस्था प्राप्त झाली। तितक्यात सावध होऊन तो श्रीकृष्णाच्या समोर स्थित झाला। अद्वैत भजनाने ते जे भजन भजतात तेच भक्त कृष्णाला आवडतात, तेव्हा असे अद्वैत भजन मला कसे प्राप्त होईल म्हणून तो श्रीकृष्णाला विचारू लागला। श्लोक 35। उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा, आत्मा हा देहामध्ये असताना खरोखर बंधन पावतो का मुळीच पावत नाही? गुण असताना मुक्ती मिळते का गुण गेल्यावर मुक्ती मिळते? हेच मला निश्चित आणि मोकळ्या मनाने सांगावे। गुण असतानाच मुक्ती घडेल हे बोलणे अगदीच असंबद्ध आहे, कारण ज्वर असताना काही कधी आरोग्य घडणे शक्य नाही किंवा कीड लागल्यावर काही झाड वाढवायचे नाही। दंडाला दगड बांधून समुद्रात पोहणारा कोण? त्याप्रमाणे देहात 3 गुण नांदत असताना मुक्तपणा कसा येणार? रजतमाधिक जे गुण आहेत त्याचे कार्य देह आहे, म्हणून तो हटकून गुणासारखीच अनेक कर्मे करतो, म्हणून त्या कर्माचे फळ हे सुख दुःख ते अचूक भोगणे भाग पडते आणि गुणांना तर मुक्ती प्राप्त व्हावयाची नाही असे ज्ञाते लोक म्हणतात। श्रीकृष्णा, गुण गेल्यावर मुक्ती मिळेल म्हणावे तर तसेही घडणे शक्य नाही। हे करुणानिधे, त्याविषयी विनंती करतो ती ऐकावी। देहाची इंद्रिये हे गुणांचे कार्य आहे, ते गुण गेल्यावर देह राहतो म्हणजे भूमीशिवायच वृक्ष होतो असे म्हणण्यासारखे ते बोलणे अगदी विसंगत आहे। कारण जाऊन कार्य मात्र राहिले असे कधी म्हणता येईल काय? गुण गेले की त्यांच्याबरोबर देहच जाणार, मग मुक्त वागणार तरी कसा? तात्पर्य, गुण हे असले तरी किंवा नसले तरी मुक्ती म्हणून कधीच घडावायची नाही असे मला वाटते। म्हणून हे कृष्णनाथा, ह्याचाच खरा विचार मी तुला विचारतो। हे जगन्नाथा, पुन्हा मी आपल्याला अशी एक विनंती करतो की गुण आणि आत्मा हे खरोखर कधी एकत्र राहावायचे नाहीत। मृगजळाचे तळे भरलेले असले तरी त्या जळात काही चंद्रबिंब प्रतिबिंबित होणार नाही, त्याप्रमाणे आत्मा कधी गुणांनी बद्ध होणार नाही, कारण गुणांना स्पर्शही न करणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे। गुण म्हणजे अज्ञानाची रात्र आणि आत्मा हा स्वयंप्रकाश असा सूर्य आहे। त्याच्यासमोर ते येणार तरी कसे आणि त्याला बांधणार तरी कसे? अंधार जर सूर्याला गिळील, कावळा जर कैलासाला जाईल, बागुल बाबा जर मारुतीला जर्जर करेल किंवा मुरकुट जर हत्तीला खाऊन टाकेल, माशीच्या पंखांनी जर आकाश उडून जाईल, मेरू जर सगळा डबक्यात बुडून जाईल किंवा मृगजळात जर तारू बुडेल, तरच आत्मा गुणात बद्ध होईल। आकाश ज्याप्रमाणे जाळ्यात सापडत नाही त्याप्रमाणे आत्माही गुण समुदायात सापडत नाही, मग सुख दुःखाचा अनुभव गुणांच्या धामधुमीत कसा भोगेल? अशा प्रकारे विचार केला असता आत्म्याला मुळी बंधन घडतच नाही, मग मुक्तीची गोष्ट उगीच कशाला बोलावी? तेव्हा हे श्रीकृष्णनाथा, बद्ध मुक्त अवस्था कोणास असते ते सांगावे। सारांश, येथे बंधन घडण्याला कारण काय आणि मुक्ताचे लक्षण तरी कोणते? मिळून बद्धाचे आणि मुक्ताचे सविस्तर लक्षण मला निवेदन करावे। श्लोक 36। हे श्रीपती, आता मला बद्धाची आणि मुक्ताची स्थिती सांगावी। ते दोघे कोणत्या लक्षणांनी आणि कसे ओळखता येतील? तसेच विदेह स्थिती प्राप्त झाल्यानंतर ते देहामध्ये कसे वागतात? गुणातीतता आपल्या अंगी घेऊन ते गुणामध्ये कसे वर्णन करतात? मुक्तदशा प्राप्त झाल्यानंतर देहाने भोग तरी कसे भोगतात? त्यांच्या त्यागाचा ठसा तरी काय असतो? श्रीकृष्णा, तोही सांगावा। त्यांच्या निद्रेचे लक्षण काय? बैठक कशी? आसन कसे? पूर्ण परब्रह्म जाणल्यानंतर त्यांचे जाणे येणे तरी कसे काय असते? अशी जी काय मुक्तांची लक्षणे असतील ती आणि बद्धांची त्याहून विचित्र असणारी कृपा करून देवाने मला सांगावीत। श्लोक 37। हे सर्वश्रेष्ठा वैकुंठाधिपते गोविंदा, ह्या प्रश्नाच्या उत्तरांची मला अतिशय उत्कंठा लागून राहिलेली आहे। आपण प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ हा गुणांचा संबंध अनादिकालापासून चालत आलेला आहे आणि त्यामुळे आत्मा हा नित्यबद्ध झालेला आहे, म्हणून नित्यमुक्त हा शब्दच मुळी असंबंध दिसतो। आत्म्याला जर नित्य मुक्तता असेल तर बंधनाचे नावही काढावयाला नको। बद्ध आणि मुक्त एकालाच म्हणावे तर श्रीकृष्णा, मला भ्रम वाटतो। श्रीकृष्ण आत्मा तर खरोखर एकच आहे, त्या एकालाच बंधन आणि मुक्ती या दोन्ही अवस्था कशा बरी असतील? जो तृप्त
झाला तोच भुकेला, जो जागा झाला तोच निजलेला, जो जिवंत तोच मेलेला, हे बोलणे खरे कसे मानावे? काळे तेच पांढरे, डोळस तेच आंधळे, अर्धे तेच सगळे कसे म्हणता येईल? कुहिरीच्या वेलीला केळी कशी होतील? हारड तेच अळणी, कोरडे तेच पाणी, थंडगार तोच भयंकर अग्नी, मुके तेच बोल घेवडे असे कसे म्हणता येईल? लुगडेच नग्न म्हणून लाजाळू, अन्नच भूक लागल्याने भुकाळू, मुक्तीलाच मुक्तीचा दुकाळ, कापराला सुगंधच मिळेना असे कसे म्हणता येईल? त्याप्रमाणे संत तेच असंत, अद्वैत तेच द्वैत, त्याप्रमाणे हित तेच अनहित असे आता आम्हास वाटू लागले आहे. आत्मा हा नित्यमुक्त असून तो शुद्ध व बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप आहे असा आपणच मला बोध केला आणि तोच गुणांच्या संगतीने बद्ध होतो असे म्हणता. यामुळे मी तर मोठ्या बुचकळ्यात पडलो आहे. देवा, एकालाच बंधन आणि मुक्ती एकाच वेळी घडेल तरी कशी? हे अनंता, आपण कृपाळू आहात, तेव्हा ह्यातील खरे काय मला सांगावे? आपण मुक्ती ही आगंतुक आहे असे म्हणाल तर मोक्षाला अनित्यत्व आले, तसेच बंधनाला आगंतुक म्हटले तर त्याला आधी आहे असे होते. पूर्वी बंध हा नव्हताच, तो आजपासून उत्पन्न झाला असा त्याला आधीपणा सांगितला तर ते शास्त्रार्थांच्या विरुद्ध होईल. मुक्ती ही अनादी, बंधही अनादीच असल्याबद्दल स्मृतीवरून व शास्त्रावरूनही सिद्ध होते. आणि आत्मा तर एकच असून त्याला या दोन अवस्था आणि त्याही परस्पर विरुद्ध हे बोलणे किती विलक्षण आहे. बद्धता बळावली तर ती मुक्तीला छळील आणि मुक्ती खवळली तर ती बंधनाला गिळून टाकेल. अशा या परस्पर विरोधी स्थिती हे देवा आत्म्याजवळ राहतात तरी कशा? जर संध्याकाळी पहाट होईल तरच विद्या आणि अविद्या एक होईल. सूर्य जर अंधाराची मोठ बांधील तर ह्या अवस्था आत्म्याजवळ राहतील. हिंगाला जर कापराचा वास येईल तर अविद्या विद्येमध्ये पडेल. ससा जर सिंहावर चाल करून जाईल तरच ह्या अवस्था आत्म्यापुढे येतील. उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा, ह्या दोन अवस्था कसल्या? हे समजले की त्याच वेळी मुक्तीही हाताला आली असे मी निसंशय समजतो. पुन्हा तो म्हणाला, हे देवा, तूच मोक्षाचा दाता आहेस, ह्याकरिता त्या अवस्था मला स्पष्ट करून सांगाव्या. असे म्हणून त्याने चरणावर मस्तक ठेवले. उद्धवाचा हा मार्मी प्रश्न ऐकून नारायणाला फार संतोष झाला. आता माझा उद्धव ज्ञानी झाला असे त्यांच्या मनात येऊन ते जगज्जीवन आनंदाने डोलू लागले. परमार्थाबद्दल त्याची अत्यंत तळमळ पाहून आणि प्रश्नाचे महत्त्व लक्षात आणून प्रेमाने उद्धवावरून ते काया कुरवंडी करण्याच्या बेतात आले. भगवान भक्तांचे वचन कधी उल्लंघन करीत नाही, त्यासाठी त्यांनी आपल्या गुह्य ज्ञानाचे भांडार खुले केले. खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला की तो भक्तावर अपरंपार कृपाच करतो. उद्धवाचा प्रश्न खोल असल्यामुळे जगज्जीवन कृष्ण कृपेने द्रवला. एका जनार्दन विनयाने कळवितो की तो आनंदाचा मेघच भरून आला. त्याच्या दृष्टीने आता शिष्यरूप नदीला आनंदाचा मोठा पूर येईल. जेणेकरून शिष्य ज्ञानगंगेच्या समुद्राला जाऊन मिळेल. संसाराची आस्था सोडून देऊन जो भक्तिमार्गाला लागला तोच या भगवंताचा अधिकारी होय आणि तोच परमार्थाचा खरा ग्राहक. आणि ज्याच्या पोटात संसाराचीच चिंता आहे त्याच्या मनात ही कथा ऐकताच विपरीत भावना उत्पन्न होईल. कारण चित्त ज्या वस्तूचे चिंतन करते तद्रूप ते होत असते. चित्त जोपर्यंत सावध व स्थिर नाही तोपर्यंत भागवत समजावायचे नाही. तसेच श्री गुरु वाचून भागवताचा अर्थ प्राण्यांना मुळीच कळावायचा नाही. संसारापासून जो विरक्त होईल, गुरुचरणी जो अत्यंत अनुरक्त असेल त्यालाच फक्त परमार्थ प्राप्त होईल आणि त्यालाच भागवत फलद्रूप होईल. श्रीकृष्णाचे मुख पाहूनच उद्धवाला नित्य नवे समाधी सुख प्राप्त होत असे तरी आणखी श्रवणाची त्याला श्रद्धा होतीच. इतकी त्याची आवड थोर. वेदांनी प्रतिपादन केलेला ज्ञानस्वरूप परमात्मा जो श्रीकृष्ण, त्याचे गुह्य ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकावायला मिळावे म्हणून त्याने अत्यंत योग्य असा प्रश्न केला. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आता विद्येचा व अविद्येचा निराश सांगेल. तो पुढचा अध्याय अत्यंत सुरस आहे. ह्याकरिता श्रोत्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे. त्या श्रीकृष्णाच्या आणि उद्धवाच्या संवादातील पुढील कथा फार मनोल्हादक आहे. ह्यास्तव एका जनार्दनामध्ये महाज्ञान व परमानंद प्रगट होईल. ह्याप्रमाणे श्रीमद भागवत एकादश स्कंदातील एकनाथ कृत टीकेचा 10वा अध्याय समाप्त झाला. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.